कालपासून मीरा भाईंदर शहरामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी ही कंपल्सरी सांगितलेले, मराठी सक्तीचे सांगितले। या विरोधामध्ये काल जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांच्या भेटीसाठी गुणवर्त सदावर्ते आले होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा मनसेवाल्यांनी त्यांचा विरोध केला तेव्हा शाब्दिक चकमक दोघांमध्ये झाली होती। परंतु ज्या मनसेचे कार्यकर्ते होते ह्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल ह्या नवघर पोलीस ठाण्यामध्ये झालेला आहे। याचा जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव हे आज स्वतः मीरा भाईंदर शहरामध्ये उपस्थित होते आणि पोलिसांना सरळ सांगितलं, जर आमच्या कार्यकर्त्यांवरती जर आरोप होत असतील तर ते गुणवर्ती सदावर्ती जे प्रक्षोभक भाषण करतात यांच्यावरती गुन्हा दाखल का होत नाही याचाही त्यांनी विचारणा केली व तसेच 4 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन जे छेडण्यात येणार आहे ते ह्या संपूर्ण कायद्याच्या विरोधामध्ये आणि त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही ह्या मीरा भाईंदर शहरामध्येही येणार आहे। तर अविनाश जाधवने स्वतः चेतावणी दिली, जर ते मीरा भाईंदर शहरामध्ये येत असतील तर ते परत जाणार नाही अशी चेतावणी दिली। नेमकं अविनाश जाधव नेमकं म्हटलं तरी काय आपण जाणून घेऊ। मला असं वाटतं की कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक तुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो, मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो। कालही मीरा भाईंदरमध्ये येऊन त्याने तशाच प्रकारचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी काल हाडून पाडला। आमचं सचिन असेल, हेमंत असेल, आमची सगळीच टीम कालही त्याच्या अंगावर गेली। ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मुलांना काल दाबण्यात आलं, गळे दाबण्यात आले, सो या सगळ्याचा विरोध करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे। खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा गृह खात्यानेच सदावर्तेला सूचना दिल्या पाहिजेत। ह्या गोष्टी घडतात का तो कारण नसताना, म्हणजे कुठलाही विषय असो, सदावर्ते आम्हाला मध्ये आणतो, मराठी भाषेला मध्ये आणतो, सतत भाषेच्या विरोधात काम करत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी त्याला मिळालेलं संरक्षण याचा गैरफायदा घेऊन खूप जोरजोरात बोलण्याचं काम करतो। आमची गृह खात्याला आणि माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की सदावर्तेला आवर घाला, नाहीतर सदावर्तेला आता आमचा जो काही पेशन्स आहे तो संपायची वेळ आलेली आहे। एक दिवस येईल की सदावर्तेला रस्त्याने कपड्याशिवाय फिरवलं जाईल, एवढं नक्की। काल तो काय मागणी आहे? आमची मागणी आहे की काल तो जो काही बडबडत होता, खरं तर तो दारू पिऊन बडबडतो की काय कळत नाही, कारण ज्या पद्धतीने काल तो ओरडत होता, बडबडत होता, वकील होता की कोण होता कळत नाही। मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्याचं बिहेवियर आहे आणि जो तिथे तो बडबडत होता त्याच्या विरोधात देखील आम्ही आता तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही आता नवघर पोलीस स्टेशनला केलेली आहे। अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल। नाही झाली तर सदावर्तेला आम्ही धोपटल्याशिवाय राहणार नाही। सतत सन्माननीय साहेबांच्या विरोधात बोलणं, आम्ही तर आमच्या पक्षाकडनं एकही माणूस त्याच्याबद्दल समोरून बोलायला जात नाही। तो दरवेळेला काय घडलं की सुरुवात सन्माननीय साहेबांपासून करतो, मराठी भाषेपासून करतो आणि हे जाणून बुजून तो आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतोय। मग जसं मराठी आंदोलकांनी त्याला घरात घुसून मारलं होतं तसं आम्ही मारायची वाट सरकार बघते का? सरकार त्याला समज का नाही देत आहे? काय जाणून बुजून आमच्या अंगावर? त्याला अपेक्षित काय आहे की आम्ही भर रस्त्यात त्याला कपडे काढून मारावं, हे त्याला अपेक्षित आहे का? आमचा एकही नेता, एकही कार्यकर्ता सदावर्तेच्या बाबतीत नावही समोर न घेत नाही, पण हा सतत सन्माननीय साहेबांबद्दल मराठी भाषेबद्दल जे काही बोलायचं काम करतोय हे त्याला आम्ही घरात घुसून मारावं या दृष्टीने त्याचा प्रयत्न आहे। म्हणजे आणखी 4 पोलीसवाले त्याला संरक्षणाला मिळतील असं काय त्याचा प्रयत्न आहे की काय, हा आमच्या मनात आलेला प्रश्न आहे। मी पुन्हा गृह खात्याला विनंती करतो की या सदावर्तेला आवर घाला। हा आम्ही त्याच्या अंगावर न जाता सतत सन्माननीय राजसाहेबांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम करतोय। जर गृह खाता याला समज देणार नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि आमची लाताबुक्क्याची भाषा जी आहे ती त्याला समजावून सांगू। हे आव्हान केलेलं मीरा भाईंदरमध्ये म्हणून सदावर्ते येणार आहे। तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं। मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन कुठून आले 15 लाख? अहो मी काल अधिकृत RTO कडनं आकडा घेतला तर आपल्या MMR रिजनमध्ये 4,10,000 रिक्षा आहेत। कुठून आले? दुसरी गोष्ट, यातले 65% रिक्षावाले हे मराठी आहेत। मुंबईतला काही भाग सोडला आणि ठाणे शहर किंवा मीरा भाईंदरमधला काही भाग सोडला तर बाकीच्या संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी रिक्षावाले आहेत। 65% वरती रिक्षावाले मराठी आहेत आणि बऱ्यापैकी जे भैया रिक्षा चालवतात त्याचं परमिट मराठी माणसाचं आहे।
कुठून आला हा आकडा 15,000 आणि 4 लाख, 15 लाख आणि 4 लाख? हे सगळं आकडे हे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये आमची ताकद खूप जास्त आहे. 15 लाख आकडा सांगून आमची महाराष्ट्रात खूप मोठे आकडा आहे, ताकद आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने रिक्षाचालक हे मराठी आहेत. तुम्ही पाहिजे तर तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी मागच्या 4 दिवसात आमच्या अनेक मराठी रिक्षाचालकांच्या बाईट घेतलेल्या आहेत. तुम्ही त्यांना ऐका. आणि दुसरी गोष्ट, अशीच काही वेळ आली तर आम्ही आमच्या गाड्या काढू, लोकांना घरपर्यंत पोचू. महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला त्रास होईल असं 4 तारखेला घडणार नाही, हे खात्रीने सांगतो. पण त्याच्यानंतर जर रिक्षा रस्त्यावर उतरवल्यात तर त्या रिक्षा युपीलाच पाठवू तुमच्यासोबत. आपण ह्याचं समर्थन केलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये सध्या शिवसेना दोन गट पडलेले आहेत. पडले. परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की परमिट रिक्षा पाहिजेत, मराठीच पाहिजे. संजय निरुपम बोलतात की परमिट रद्द करू नका. संजय निरुपमाने स्वतःला सांभाळावा असं